नमस्कार. तर माझी माणसं ह्या मालिकेच्या येणाऱ्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर कधी आले नसाल तर आल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आता काय संकट आलेले आहे गिरजावर आणि गिरजावर संकट आल्यामुळे घरचे लोक तर विचारतीलच. त्यामुळे आता गिरजा घरच्यांना काय सांगणार आहे, कारण आता कायमची गिरजासुद्धा फसणार आहे तिच्या बहिणीसोबत. कारण गिरजा ही आता तिच्या बहिणीला लपवत होती, पण गिरजाला माहीत नव्हतं की पोलिसांनी तिचं ब्रेसलेट हे पकडलेलं आहे. आणि आता गिरजासुद्धा तिच्या बहिणीसोबत जेलमध्ये जाणार आहे, कारण तिने खोटं लपवलेलं आहे आणि ती लाश आहे जी लपवून ठेवलेली आहे. त्यामुळे आता खूप काही संकट येणार आहे गिरजावर आणि तिच्या बहिणीवर, आणि त्यामुळे आता दोघं तिघं आता खूपच मोठ्या संकटात आहे. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये असं काही होणार आहे की आता गिरजाला सुद्धा जेलमध्ये जावं लागणार आहे आणि ती लाश आहे ती भूत बनून तिच्या बहिणीच्या समोर येत आहे आणि ती घाबरत आहे की तू माझा खून केला, माझा खून केला, असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवत जात आहे. त्याच कारणामुळे आता ती खूप घाबरत आहे आणि म्हणजेच की असंच संकट तिच्यावर खूप वेळा याचा प्रयत्न करत आहे. आणि याच कारणामुळे ती सर्वांसमोर कबुली देणार आहे, तिची बहीण की सांगणार आहे मीच खून केला, मीच खून केला, असं ती कबुली देणार आहे. त्यामुळे पोलीस तिला पकडणार आहे आणि ह्याच कबुलीमुळे ती सर्वांसमोर येणार आहे आणि सर्वांसमोर काही सत्य सांगणार आहे. पण समोरच्या पार्टीचा वकील स्ट्रॉंग असल्यामुळे आता ती पकडली घेणार आहे आणि त्यासमोर गिरजाही काही करू शकत नाही. विक्रांतला जेव्हा हे सत्य कळणार तेव्हा खूप वेळ झालेली होणार आहे, कारण गिरजानं विक्रांतला आतापर्यंत काहीच सांगितलं नाही. त्यामुळे आता खूपच वेळ होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आता गिरजा काय प्रकारे स्वतःला वाचवणार आहे आणि तिच्या बहिणीला वाचवणार आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.